ओके. तुम्हाला पण आवाज येतो, तुम्ही शांत बसल्यावर. ओके. ते त्या दिवशी रेकॉर्डिंग होताना तुमचा साऊंडच रेकॉर्ड झाला नाही, सिद्धेश्वर. ठीक आहे. चला, आता आपल्याकडे किती वाजलेत रे? काय करा सगळेजण, टीव्हीवर स्क्रीन शेअर करावं लागेल, पण ते मला जमणार नाही आता एवढ्या घाईमध्ये. ते मला वाटलं त्यांना वेळ असेल नसेल त्याच्यामुळे पटकन हे केलं. तर थोडीशी माहिती द्या लंडनची, किती वाजलेत काय नाही. तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना ना? किती वाजलेत बघा. आपल्याकडे वाजतायत 5:30. म्हणजे किती तास मागे आहे बघा. आपल्यापेक्षा लंडन किती तास मागे आहे? बरोबर. आता तुमच्याकडे कोणता सीजन सुरू आहे? समर. समर सुरू आहे, समर. किती आहे टेम्परेचर बघा. 20 डिग्री सेल्सिअस फक्त. आपल्याकडे ते पावसाळ्यात बी नसते. समर मध्ये इंग्लंडला 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. म्हणजे किती कमी आहे. भारतामध्ये सध्या रेनी सीझन चालू आहे, आणि हे विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. बरोबर ना? तुमच्या घराचा परिसर दाखवा, वरच्या गॅलरीतून दाखवला तरी चालेल. हे प्राणी, हे मम्मी टीव्हीचे बटन ऑन कर आणि ती पिन काढ. ती लाव, ही खालची काढ, खालची पिन, तिथं पांढरी पिन लाव. हे बघा, ते बाहेर चाललेत. मी त्यांना त्यांना रिक्वेस्ट केली होती की भारतीय वेळेनुसार 4:30ला फोन लावू का? मी 5:30ला फोन लावला एकदम संपल्यावर. हे बघा, घरी चाललेत बाहेर. हे नाही काय बोलत पाहिजे ते, हे होतं काय? हे बघा लंडन. हे बघा. बघा, मध्ये सुद्धा रस्त्यावर ग्रीन ग्रास. सर्व घर एकसारखेच आहेत बघा. जरा घरांची लाईन दाखवा. सगळे घर सारखे.
सगळ्यांचे घर एकसारखे आहेत. आपलं इथं जसं त्याचा बंगला पैशानुसार आहे. ज्याचे पैसे जास्त त्याचा बंगला मोठा आहे. बरं. तुमचं हे बघा आपल्या आपल्या घरासमोर आहेत. कचरापेट्या. त्याचा म्हणजे पुनर्वापर होणार आहे. घराला रेंट किती आहे तुमच्या सांगा? घराला रेंट किती आहे? 1,000 पौंड इंग्लिश. जर रुपया म्हणतो. रुपया आपल्या म्हणजे किती डिफरन्स राहतो बघा. हम्म. एक पौंड म्हणजे भारताचे किती रुपये? 108 रुपये. म्हणजे भारताचे 108 रुपये. मग 1,000 पौंड म्हणजे किती झाले? 1,000 गुणिले 108 करा. तर एका एका मुलीनं सांगितलं. सांग 1,80,000. इंग्लिश मध्ये सांग. 1,80,000. करेक्ट. तिनं सांगितलं 1,80,000. 8,000 80 नाही होते. महिन्याला 1,08,000 रुपये घराचा किराया. हे मुलं म्हणतात मुलं म्हणतात तेवढे आमच्या वर्षभराचा किराया नाही जात. बरोबर. तुम्ही तुम्ही तिथं काय जॉब करता? बरोबर ना? हा त्यांचे 20 रुपये म्हणजे आपले 2,000 रुपये. तुम्ही तिथं काय जॉब करता? जागवार लँड. अरे कंपनीत जॉब करतात सांगालेत ना. त्या कंपनीचं नाव सांगालेत त्यांनी. JLR असं नाव आहे. जाग्वार लँड रोवर. हा कार कंपनीच आहे. तो एक मुलगा म्हणायला इथं बहने नावाचा की कारची फेमस कंपनी आहे म्हणून. हा जगवार लँड रोवर नावाची कारची तयार करते कंपनी.
टीव्हीवर कसं शेअर करायचं मला माहित नाही ना. कार बघा कार बसा खाली. भारतातले कोणते लोक आता या मुलांना लंडनला जायचं असेल तर यांना काय करावं लागेल? समजा फॉर फिरायसाठी म्हणा, जॉब साठी म्हणा, हे बसा की खाली दिसते ना बसल्यावर. सिट डाऊन. डायरेक्ट 900 to 10 hours. 9 या 10 hours. 10 तास लागतात विमानानं. मग गाडीने किती तास लागतील? 5 दिवस नाही तर 10 तरी दिवस. महिने महिने. बरोबर आहे. काय विचारायचं का तुम्हाला? भाषा कशी आहे इंग्लंड मध्ये? हा सांगा. इंग्लंडचं पहिली दाब देतो. खाली बसा की दिसतोय ना. दिसायला नाही एवढं हे काय. सगळे खाली बसा. भाषा राष्ट्रभाषा आपली हिंदी आहे, तशी त्यांची राष्ट्रभाषा इंग्लिश आहे. दुसऱ्या भाषेमधून शाळा आहेत का तिथं? का इंग्लिश मध्येच आहेत फक्त? तिथल्या समजा आता ही मुलं 5वीला आहेत, तर इंग्लंडमध्ये 5वीला काय म्हणतात? इयर 5. पहिलीला असेल तर हा इयर 1, इयर फर्स्ट नाही, इयर 1. दुसरीला असेल तर असं.
स्कूलची फी किती आहे सांगा. हा बघा लेकरांना प्रश्न किती पडला भारी. गव्हर्नमेंट स्कूल आहे ऐका. जस- जशा जिल्हा परिषद शाळा आपल्याकडे आहेत गव्हर्नमेंटच्या, तशा तिथं इंग्लंड गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत आणि त्यालाच जास्त मुलं जातात. कुठल्याही प्रकारची फी नाही. भारतामध्ये शिक्षणावर सगळ्यात जास्त खर्च व्हायला सध्या पहिलीपासून. आपल्याकडे 8वी पर्यंत शिक्षण फ्री आहे, इकडे 10वी पर्यंत शिक्षण फ्री आहे. उन्हाळ्याचं सर सर एक मिनिट, उन्हाळ्याचं टेम्परेचर जर 20 असेल तर मग हिवाळ्याचं किती असेल टेम्परेचर? असं तोंडीच सांगा मुलाला, काय प्रॉब्लेम नाही. लंडन दाखवायला बघ की इकडे येऊन, पेपर बघू नको. हे बघा, उन्हाळ्याचं तापमान 20 आहे, तर हिवाळ्याचं किती आहे बघा. हा स्क्रीन दिसायली. ₹5 आपल्याकडे तर हिवाळ्यात जास्तीत जास्त किती होतंय? 24. त्याच्या खाली जात नाही. तर ₹5 म्हणजे किती? तिकडे हिवाळ्याचे महिने कोणते येतात सर? विंटरचे महिने कोणते आहेत तिकडले? विंटरचे महिने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. रेनी सीझन नसते का? दोनच सीझन आहेत, एक समर आणि दुसरं विंटर. चला अजून काय विचारायचे? रिव्हर जवळपास आहे का? नाही. रिव्हर स्वच्छ असतात का आपल्या इकडे सारखे असतात? नदीमध्ये सोडल्या जातात. आपल्या आपल्या इकडे डायरेक्ट घरातलं काढलं की नीट नदीमध्ये जाते. त्याच्यामुळे आपल्या इकडच्या नद्या जास्त घाण झाल्यात. हे बघा कुठेतरी घाण दिसायली का रस्त्यावर? तर मी म्हणजे माझा प्रश्न विचारतो की आपण जे पाळीव प्राणी पाळतो त्यांनी जर घाण केली रस्त्यावर तर ती काय म्हणजे
हा, यायलाय आवाज यायलाय. म्हणजे ज्याच्या प्राण्यानं घाण केली त्याला ती स्वच्छ करावं लागते, आहे का नाही? ठीक आहे. हा, यायलाय आवाज. लोकसंख्या कमी आहे का? Incoming call from AKSHAY Shivsath identified by Truecaller. क्लास आपलं हे ते काय नेटवर्क प्रॉब्लेम मुळे कटला असतो. ओके ओके. डान्स क्लास होता. कुठल्या कुठल्या दाखवलं याच्यामध्ये कुठल्या किती टाकायची. रस्ता बघा किती भारी आहे. अरे तुम्ही गप्प बसता का? की इथं बोलायला इथं घरातून बाहेर जाऊन. हा, हे बघा किती नंबरची बस लागते ते सांगाले. किती भारी आहे बघा बस स्टॉप. बघा किती छान आहे परिसर. बघा पहिले कुठं अस्वच्छ दिसायलंय का? आता रस्ते एवढे स्वच्छ असतील तर नद्या किती स्वच्छ असतील. ग्राउंड सगळं हे असते. green. बाईक असतात का बाईक? आणि लंडन मधले लोक दाखवा जरा. बघा रे लंडन. हे बघा कुठेतरी बाईक किंवा सायकल काही दिसत नाही, सर्व कार आहेत. आहेत का? अरे तसं दाखवलं येत नाही ना बाहेर त्यांच्याकडे व्हिडिओ कॅमेरा करून. रस्ते बघा किती स्वच्छ आहे. कुठेतरी घाणीचं आहे का? नाल्या तर अजिबात दिसत नाही, सगळे अंडरग्राउंड.
बघा, रोड रोड क्रॉस करायचा आहे तर एवढा ग्रीन झालं तेव्हा रोड क्रॉस करता येते. स्क्रीन क्लिअर करायला पाहिजे होती. नाही नाही, ते म्हणाले तर टीव्हीच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनला लावा. ते म्हटलं आधी मी कनेक्ट करायला पाहिजे होतं लॅपटॉपला, तेव्हा दिसलं असतं. आता दुपारचा 1 वाजलेला आहे तिथं. हे बघा, हे दुकान बघा शॉप्स बघा ते. साऊंड दाखवायला बघा. दिसायला नाही सगळ्याला, ते बोलायला पण नाही. हे उन्हाळ्याचा दिवस असून सुद्धा एवढे ग्रीन आहे. व्हाईट दिसतोय. हिवाळ्यामध्ये कसं दिसतंय, व्हाईट दिसतोय. हा, आता 5 डिग्री सेल्सिअसला पाऊस पडणार नाही. आजचीच डेट आहे. तुमच्या एकदा मोबाईलची स्क्रीन दाखवताना डेट आणि टायमिंग कळते. मुंबईचं टायमिंग तुमच्या याच्यात दिसतंय. एकदा स्क्रीन काढा. हा, बघा अगोदर गार्डन मध्ये बघा. हा बघा, आता स्क्रीन बघा, तुम्हाला टाइम आणि डेट कळते. हो, पेपरला आठवा बघा. पुन्हा दिसणार. बघा, मुंबईला 5:53 झाले, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, आणि लंडन मध्ये 1:30 वाजले. आपल्याकडे 6 वाजले, लंडन मध्ये 1:30 वाजले. आहे का लंडन? आणि डेट बघा, दोन्ही सेम आहे. 12 सॅटरडे आहे का? 12 आहे सॅटरडे. 12, हा 13 सॅटरडे. तिकडे सुट्टी कधी असते? गव्हर्नमेंट सुट्टी आपल्याकडे जशी संडेला असते तशी लंडन मध्ये स्कूलला पण. हे बघा गार्डन, नंतर बघा तुमचं. हे बघा, तुम्हाला नदी बघायची होती ना, ते नदीवर घेऊन आले. बापरे. त्यांचा आवाज येऊ दे. यांची कोणी शिकार करत नाही का? अच्छा. नदी किती स्वच्छ आहे बघा. काहीतरी घाण झाली का नदीत? नदी बघायची होती ना तुम्हाला. बरंच दूरपर्यंत चालत आली ते. अच्छा.
या सगळे स्वच्छतेसाठी. म्हणजे घराचा किराया 1,08,000 प्लस 18,000 स्वच्छते. बघा, हा, काय नाही, आता झालं का सगळं. यांना खास नदी पाहायची होती. मी त्यांना काल सहज म्हणलं, आपण आपल्याकडे नद्यांना देवा काय ते माता मानतो आणि सगळ्यात जास्त घाण नदीतच टाकून देतो. पण बाहेर देशामध्ये नदीला देवता न मानता नदीत मानलं जाते आणि म्हणून तिथल्या नद्या खूप स्वच्छ असतात. म्हणून त्यांचा प्रश्न होता की नदी पाहिजे होती म्हणून. मंदिर आहेत का म्हणा तिथे? ठीक आहे. थँक्यू खूप खूप. त्याला एकदा बाय करा. ओके.